जुने पाठ्यपुस्तक इयत्ता पहिली. छान छान गोष्टी. त्यातील एक गोष्ट उंदराची टोपी. एक होता उंदीर, त्याला एक फडके सापडले. फडके होते मळके. उंदीर गेला धोब्याकडे. तो म्हणाला, धोबी दादा, एवढे फडके धुवून द्या की. धोबीदादाने फडके धुवून दिले. मग उंदीर गेला शिंप्याकडे. त्याला म्हणाला, शिंपी दादा, हे फडके घ्या. राजाच्या टोपीसारखी टोपी मला शिवून द्या. शिंपी दादा म्हणाला, अरे बाबा, मला नाही वेळ. उंदीर म्हणाला, शिंपी दादा, नाही म्हणू नका, टोपी शिवूनच द्या. राजा आहे तर खट, त्याची जिरवतो एकदा एट. शिंपी दादाने उंदराला छानपैकी टोपी शिवून दिली. ती घेऊन उंदीर गोंडेवाल्याकडे गेला. गोंडेवाल्याने टोपीला गोंडे लावले 4. टोपी दिसू लागली मजेदार. उंदराने ती टोपी डोक्यात घातली. गळ्यात एक ढोलकी अडकवली. मग तो राजवाड्यात गेला. राजा सिंहासनावर बसला होता. त्याच्या समोर जाऊन उंदीर गाऊ लागला, डुमडुम डुमाक, माझी टोपी छान, राजाची गेली शान. हे ऐकून राजाला राग आला. त्याने शिपायांना हुकूम सोडला, जा रे, त्या उंदराची टोपी काढून आण. शिपायांनी उंदराची टोपी काढून राजाला दिली. उंदीर परत गाऊ लागला, डुमडुम डुमाक, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. राजा चिडला. त्याने टोपी उंदराकडे फेकली. उंदीर परत ढोलके वाजून गाऊ लागला, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. डुमडुम डुमाक, ढोलके वाजवत उंदीर पळून गेला. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.